बेशुद्ध अवस्थेत आढळतो आणि अर्जुन आता एकटा त्याच्याकडे बघत राहतो. त्यानंतर ऑब्झर्वेशन झाल्यावर पोलीस सांगतात की हा शुद्धीवर येत आहे. अर्जुन म्हणतो की हे सगळं नाटक आहे, याला काहीही झालेलं नाही आहे, मला माहिती आहे. त्यावेळेस आता सचिनच्या तोंडावर पाणी टाकून ते पोलीस त्याला उठवतात आणि त्यानंतर अर्जुन आणि लगेच सगळे पोलीस त्याला आता प्रश्न विचारू लागतात की तुझं लोकेशन इथे ट्रेस झालं आहे, तू इथे कसा आला. त्यावेळेला हा मूर्ख सचिन सगळ्यांची दिशाभूल करत आता अर्जुनला सांगतो की मला इथे आणणारी जी बाई आहे तिचं नाव आहे साक्षी शिकरे. तिने मला जाळ्यात ओढलं आणि फसवलं आणि ह्या गोडाऊनमध्ये आणून डांबून मला मारण्याचा प्रयत्न केला. अर्जुन म्हणतो हे सगळं तू खोटं बोलतोयस, कारण तुला पोलिसांपासून सुटका हवी आहे. तू नाटक करतोयस ना सचिन, हे सगळं तू स्वतःच घडवलं आहे. सचिन म्हणतो नाही अर्जुन, माझ्यावर विश्वास ठेव. अरे कॅनडाची कंपनी बंद झाल्यावरती माझ्याकडे पैसे येण्याचं काही साधनच नव्हतं. त्यावेळेस माझ्या आयुष्यात ती साक्षी ती माझ्या आयुष्यात आली, तेही खोटं बोलून, आणि तिने मला फसवलं अर्जुन. तिनेच मला इथे डांबून ठेवलं. दुसरीकडे आता अस्मिताची 5वी पूजन चालू असतं बाळाचं. सगळेजण तिची ओटी भरत असतात आणि कल्पना म्हणत असते अस्मिताला की म्हणतात की आज सटवाई येऊन बाळाचं आयुष्य लिहून जाईल. प्रत्येकाच्या आयुष्यात हा एकच दिवस असा असतो आणि तो साजरा पण करावा लागतो. सगळेजणी ओटी भरून आता आनंद व्यक्त करत असतात. प्रतिमात्यांनासुद्धा बोलवलेलं असतं, त्यासुद्धा आता ओटी भरत असतात, बाळाचं औक्षण करत असतात. इकडे परत आता पोलीस सचिनला प्रश्न विचारू लागतात की तू खरं बोलतोयस की खोटं बोलतोय. त्यावेळेला सचिन इतका कासावीस होतो आणि इतका खोटं बोलायला लागतो की त्याला आता जे पण काही बोलतोय ते आता पोलिसांना खरं वाटतं. तो म्हणतो की अर्जुन, आता तू आलायस, बरं झालं तू आलास आणि मला इथून सोडव, कारण ती साक्षी जर इथे आली तर परत माझा बदला घेईल. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की तू किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय ते मला माहिती नाही आहे, पण मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. तुझं लोकेशन ट्रेस झालं आणि म्हणून आम्ही इथे आलो आहे. पोलीस सांगतात की तुम्हाला जर काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळवा. आता आम्ही निघतोय, कारण आम्हाला पुढचा पण तपास करायचा आहे. आता पोलीस तर निघून जातात, पण हा सचिन एकट्या अर्जुनला बघून लगेचच खूपच असं इमोशनल होऊन ड्रामा करायला लागतो की अर्जुन मला कसं तरी करून इथून बाहेर काढ, मला माझ्या बाळाला बघायचं आहे, अस्मिताला बघायचं आहे. त्यावेळेला अर्जुन सांगतो की अरे माझी बहीण इतकी सिरियस झाली होती, तुझी गोष्ट ऐकून ती ॲडमिट झाली होती. बाळ तर झालं आहे, पण तुला त्याच्याशी काय पडलेलंच नाही आहे ना. सचिन म्हणतो काय, मला बाळ झालं पण, आणि मग मला हे सगळं माहितीच नव्हतं आणि मला आता माझ्या बायकोला भेटायचं आहे. मी एका बाळाचा बाप आहे आणि ते बाळ मला बघायचं आहे. प्लीज अर्जुन काहीही करा आणि मला इथून घेऊन जा. खूप म्हणजे विनवणं करत असतो, हात जोडून तो सांगत असतो की अर्जुन प्लीज तूच मला इथून बाहेर काढशील आणि माझ्या अस्मिताची भेट घडवशील. पण अर्जुन ऐकायलाच तयार नसतो, त्याला खूपच राग आलेला असतो. तर दुसरीकडे आता ही अस्मिता हिची म्हणजे 5वी पूजनासाठी इथे खूप छान असं त्यांनी सेलिब्रेशन झालेलं दाखवलं आहे. आता सायलीसुद्धा ओटी भरायला पुढे येते आणि अस्मिताचं आणि बाळाचंसुद्धा औक्षण करू लागते. मग आता एका पाठोपाठ एक प्रियासुद्धा येते, तीसुद्धा औक्षण करते, ओटी भरते. मग आता विमलासुद्धा ते काही कमी पाहत नाही आहे, तीसुद्धा त्यांच्या बरोबरीनेच अस्मिताला औक्षण करून तिथेसुद्धा 5वीचं पूजनाचा आनंद घेत आहे. आता असं सगळं चालू असतानाच इकडे आता हा अर्जुन घरी यायला निघतो, पण सचिन त्याचा पिछा सोडत नाही आहे. तो म्हणतो की अर्जुन प्लीज मला घेऊन चल, प्लीज अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव, तर साक्षीने मला फसवलं आहे. अर्जुन म्हणतो तुझ्यावर किती विश्वास ठेवायचा आणि काय ना ते चांगलं माहिती आहे, तू लफडी करणार आहेस, चांगला नाही आहेस तू, माझ्या बहिणीला फसवलं आहेस. तरीसुद्धा सचिन म्हणतो की अर्जुन तू माझ्यावर विश्वास ठेव अगर नको ठेवू, पण निदान मला माझ्या अस्मिताची भेट तर घडवून दे. मी तिथे सांगेल तुला की माझ्यासोबत काय घडलं आहे. मी खोटं बोलत नाही आहे, मी आज सगळं सत्य सांगून टाकणार आहे. प्लीज मी हात जोडते, मला एकदा माझ्या अस्मितासोबत बोलायला वेळ दे. मग आता अर्जुन म्हणतो की मला ते काहीच माहिती नाही आहे, मला एक क्षणभरसुद्धा इथे थांबायचं नाही आहे. तुझे हे खोटारडे प्रकरण मला बिलकुल ऐकायचे नाही आहेत, मी जातो इथून. पण तरीसुद्धा तो काही ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की अर्जुन तू जातोय तर मलासुद्धा तुझ्यासोबतच यायचं आहे आणि मला माझ्या अस्मिताला भेटायचंच आहे, असं म्हणून तो अर्जुनच्या मागेच लागतो. अर्जुन आता बाहेर जातो आणि आता तो गाडीत बसणार असतो, पण हा सचिन सांगतो की मला येऊ दे. तर आता हा अर्जुन काही दरवाजा उघडतच नसतो गाडीचा, आणि तरीसुद्धा हा सचिन इतका मागे लागतो की तो अर्जुनला म्हणतो की काहीही कर पण दरवाजा उघड, मला माझ्या अस्मिताला भेटायचं आहे आणि इथून मला अस्मिताची भेट तूच घडवशील. नाहीतर मग एक काम करू का अर्जुन, मी ना तू पुढे हो, तुला तुझ्या गाडीत मला घ्यायचं नाही आहे ना, ठीक आहे, पण मी अस्मिताला भेटायला इथून कसंही निघेल, मला घरात घ्यावं लागेल तुला. तिथे गेल्यावरती मला तमाशा नको आहे, मला माझ्या बायकोला आणि माझ्या म्हणजे मुलालासुद्धा भेटायचं आहे. तरीसुद्धा आता हा अर्जुन वैतागतो आणि म्हणतो, म्हणजे तो लॉक उघडतो, एक तो इशारा करतो लॉक उघडून की बाबा बस एकदाचं गाडीत. मग आता हा सचिन खूपच खुश होतो आणि त्याला इमोशनली ड्रामासुद्धा शोभत आहे.
तो आता गाडीत बसतो आणि दोघंही आता घरी जायला निघतात. तर इकडे आता घरी गेल्यावरती यांचं 5वीचं पूजन चालूच असतं. पण अस्मिताच्या चेहऱ्यावर खूप उदासीनता असते, कारण तिला अजून असं वाटतं की मी एका बाळाला जन्म दिला आहे आणि ह्या बाळाच्या वडिलांना इथे आपण आज बोलवायला पाहिजे होतं. सचिनने माझा एकही कॉल उचलला नाही, पण त्याची कमी ही अस्मिताला भासते. तिचं लक्ष सगळं सचिनच्या आठवणींमध्ये रमलेलं आहे. तिला अजून असं वाटते की सचिनने एकदा तरी आज मला स्वतःहून कॉल करायला हवा होता, किंवा ह्या 5वी पूजनामध्ये बाळाचा बाप तरी माझ्यासोबत असायला हवा होता. ती खूप आता तिच्या डोळ्यात वगैरे पाणी आलेलं असतं आणि सायलीला थोडं ते जाणवतं. मग त्यानंतर आता अचानकच अस्मिताची जी काही ही मनाची कुजबूज चालू असते, त्याच वेळेला सचिन तिला आवाज देतो आणि सांगतो की अस्मिता, मी आलोय. आणि त्याचा आवाज ऐकून अस्मिता इतकी खुश होते की ती आता पूर्णपणे भावरलेली असते. घरातल्यांना सचिनला पाहून मात्र खूपच राग येतो. सगळेजण खूप रागाने त्याच्याकडे बघत असतात आणि मेन म्हणजे तो अर्जुनच्या सोबत आलाय, त्यामुळे प्रतापरावांना मात्र खूप राग आलाय की अर्जुनने सचिनला स्वतःहून ह्या घरात आणले. ह्या विचारानेच त्यांचं खूप असं डोकं सटकतंच की अर्जुन असं कसं करू शकतो. एक दिवस या सचिनला घरातून धक्के मारून बाहेर काढणारा अर्जुन आज एवढा कसा बदलला, याला का पुळका आला ह्या सचिनचा, असंच प्रतापराव, कल्पना आणि सायलीलासुद्धा वाटत असतं. तर आता तो परत सांगायला लागतो की अस्मिता, अगं मी आलोय. पण अस्मिता त्याचा म्हणजे तो काही फाटलेला शर्ट, त्याच्या तोंडाला जी जखम आहे ते पाहून घाबरते आणि म्हणते की सचिन, मला माहितीच होतं तू येशील, पण तुझी अवस्था कशी काय, काय झालं, हे कोणी केलं तुझ्यासोबत, काय झालंय, असं विचारायला लागते. आणि मग आता अर्जुन आणि घरातले रागाने बघत असतात. त्यानंतर सचिन बाळाला हातात घेतो, अस्मिताला भेटतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की निघ आता माझ्या घरातून. तुझं भेटून झालं तुझ्या बायकोला आणि बाळाला, तेव्हा आता तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. पण मात्र आता अस्मिताला खूपच राग येतो. ती म्हणते की अर्जुन, तू हे असं कसं बोलू शकतोस. माझा नवरा आज घरी आलाय स्वतःहून आणि तू त्याला असं घरातून हाकलून देणार आहेस का. माणसं चुकत नाही का. मान्य आहे की पुरुष त्यांचा पाय घसरून असं काही करू शकतात, पण माझा नवरा कॅनडाला होता तेव्हा तो खूप स्वच्छ मनाचा होता. हे सगळं इकडे आल्यावर घडलंय, पण याला जबाबदार दुसरी ती बाई असेल तर. मग आता अर्जुन म्हणतो की तुला काय माहितीच नाही अस्मिताई. त्यावेळेला सचिन म्हणतो, थांब अस्मिता, मीच तुला सांगतो. तुला माहिती आहे, अगं मी असा नाही आहे अस्मिता. मला एका बाईने फसवलंय आणि ती आहे साक्षी शिकरे. तुला माहिती आहे, जेव्हा कॅनडाचं माझं अकाउंट ट्रेस झालं तेव्हा तिला कळालं आणि तिने मला तिच्या जाळ्यात ओढलं. ठीक आहे ना अस्मी, माझा पाय घसरला होता, पण आता मला माझं त्रिकोणी कुटुंब हवं आहे. मी असं काहीही करणार नाही आहे अस्मिता. मी फक्त तू, मी आणि आपलं बाळ याचाच विचार करतोय. पण तुझ्या घरच्यांना कसं सांगू की मी हे सगळं एक एन्जॉय म्हणून नाही, तर मला फसवलं गेलं आहे अस्मिता. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. खूपच कळकळीची विनंती करून तो सांगू लागतो. त्यावेळेला अस्मिता म्हणते की बस झालं सचिन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून ती सचिनला मिठी मारते आणि बाळालासुद्धा एक टक तिला दाखवायचं असतं की बाबा सचिन, एकदाचं बघ आपल्या बाळाला. आपली फॅमिली किती खुश आहे, आज आपण एकत्र आलोय. ती वेगळ्याच खुशीमध्ये असते, पण सायलीला हे काही मान्यच नाही आहे. सायली म्हणते की अस्मिता ताई, तुम्ही इतकंही या माणसाच्या आहारी जाऊ नका. ज्याने इतका चुका केल्या, तुम्हाला त्रास दिला आणि तुम्ही त्यालाच माफ करताय. लगेचच आता अर्जुनसुद्धा म्हणतो की सचिन, तुझं तोंड तर बंदच कर. माझ्या ताईला फसवलं तर फसवलं आणि आता दिशाभूल करायला आणलास. पण प्रताप म्हणतात की अर्जुन, हे तू बोलतोयस, अरे तूच तर घेऊन आलास ना सचिनला, तू आज त्याला का घेऊन आलायस. अर्जुन म्हणतो की मला हा लोकेशन ट्रेस झाला, तिथे सापडला, एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं म्हणे. त्या साक्षी शिकराने याला फसवलंय. कसा विश्वास ठेवू बाबा मी याच्यावरती. पण याला याचं बाळ बघायचं होतं ना, तोच माझ्या पाठी लागला आणि मी त्याला घेऊन आलोय. आता बाळाला भेटून झालं म्हणून जायला सांगतोय. पण अस्मिता म्हणते की सायली वहिनी, तुमचा जर नवरा चुकला असता तर तुम्ही त्याला माफ केलंच असतं ना. मग हा सुद्धा माझा नवराच आहे ना, आणि एक बायको नवऱ्याला माफ करतेस. चुका तर पुरुष करू शकतात, पण आता तो तसं वागत नाही आहे ना. त्याची चूक त्यांनी मान्य केली आहे. पण सायली म्हणते की नाही ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आणि माझ्या नवऱ्याला चूक केलं माफ करेल नाही, हे माझ्या तत्वात नाही बसत. माझे असे विचारच नाही आहे आणि मुळात माझा नवरा मला कधीच खोटं बोलणार नाही आणि फसवणारसुद्धा नाही. ह्या वेळेला मात्र अस्मिता खूप रडत असते आणि सारखी सचिनचीच बाजू घेत असते. ती खरंच करायला जाते की सचिनची चुकी नाहीच आहे, पण पुढे जाऊन तिला खूप पश्चाताप होणार आहे. कारण घडतं काही वेगळंच आहे आणि तो दाखवते काही वेगळंच, हे पुढे जाऊन अस्मितालासुद्धा कळणार आहे. तर आता अर्जुन खूप चिडतो आणि आता सायली जे काही बोलली आहे ते ऐकून तर अर्जुनला आता ते सहनही होत नसतं. तो विचारात पडतो की सायली असं कसं बोलली, की म्हणजे माझा नवरा जर चुकला तर मी काय डिवोर्स घेईल, हे कसं शक्य आहे. तो जरा घाबरतोच आणि आता त्याच्या डोक्यात तेच विचार म्हणजे घुसळायला लागतात, कारण तो खूप मोठं सत्य सायलीपासून त्याने लपवलं आहे आणि पुढे आता त्याला त्या गोष्टींचा खूप त्रास होतो. कारण सायलीने डायरेक्टली सांगून दिलं की जर माझा नवरा माझ्याशी खोटं बोलला,
काही चुकी केली, त्याच्याकडून काही घडलं अशा गोष्टी, तर मी त्याला डिवोर्स देऊन टाकेल. मी माफच करणार नाही अशा नवऱ्याला, असं डिरेक्टली ती बोलते. आणि आता मात्र अर्जुन खूपच घाबरतो. तर अस्मिताने आता शेवटी सचिनचीच बाजू खरी करत तो माझ्यासोबतच राहील आणि ह्याच घरात राहील ह्या भाषेत सगळ्यांना बोलून सगळ्यांची तोंडच बंद केली. कारण आता कोणी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये राहिलंच नाही आहे. अस्मिता सगळं काही विसरून गेली असंच आता दिसतंय. तर आता ते त्यांच्या रूममध्ये येतात. बाळ रडत असतं. इकडे सचिनला साक्षीला कॉल करायचा असतो. तो मनातल्या मनात म्हणतो, अस्मिता मस्त गाढ झोपली आहे आणि हे बाळ तर मला फोनवरसुद्धा बोलू देत नाही आहे. पण आता मला अस्मिताचं मन जिंकण्यासाठी ह्या बाळाला थोड्या वेळ कडेवर घेऊन खेळवावं लागेल. म्हणजे कसं हिचा विश्वास बसला ना, की हिच्या घरच्यांच्या विरोधात ही स्वतःच बोलेल आणि माझी बाजू सेफ राहील. तो बाळाला घेतो, खेळवत असतो. मग अस्मिता उठते आणि बघू लागते. त्यावेळेस सचिन बाळाला जे काही लाड करतोय हे पाहून अस्मिता म्हणते की शेवटी एकच कमी होती बाळाच्या बापाची. तुम्ही आलात आणि आत्ता मला खरं जाणवते आपली फॅमिली किती हॅपी आहोत ना आपण. सचिन म्हणतो, हो अस्मिता, अगं मलासुद्धा हेच हवं होतं. आता मी जी चुकी केली ती परत माझ्याकडून होणार नाही. अगं सरकला होता माझा पाय, पण अस्मिता तुझ्यासारखं कोणीच नाही आहे आयुष्यात मला सपोर्ट करणारं. मी तुला कधीच सोडणार नाही. अस्मिता माझ्यावर विश्वास ठेव, असं आता गोड गोड बोलायला लागतो. तर इकडं आता ही तन्वी गाढ झोपलेली असते. बाजूला अश्विनसुद्धा असतो. आणि आता ही साक्षी इतक्या रात्री ह्या तन्वीला कॉल करते. फोन वाजल्याबरोबर अश्विन तन्वीला म्हणतो की काय गं तन्वी, तू झोपली नाहीस का आणि इतक्या रात्रीचे कोणाचे फोन येत आहे तुला. तन्वी जरा घाबरते आणि साक्षी म्हणते की तन्वी ऐक ना, अगं सचिन तिकडे आलाय का. तन्वी म्हणते की तुला काय वाटतं का गं साक्षी, इतक्या रात्रीची कॉल करतेस. माझा नवरा आत्ताच विचारत होता की इतक्या रात्री तुला कोण कॉल करते. काय सांगणार होते मी, तुला काही कळतं का. फोन ठेव, उद्या फोन कर. मग आता साक्षी म्हणते की ऐक, मला माझ्या सचिनबरोबर उद्या बोलणं करून दे, असं म्हणून ती फोन ठेवून देते. इकडे प्रिया म्हणते की अरे वा, ही तर चांगली संधी साधून आली आहे माझ्याकडे. साक्षीला सचिनबरोबर बोलायचं, याच्या मोबदल्यात मला पैसे घेता येईल ना. अशी मला पैशांची गरज तर आहेच आणि इथून रोजगार मिळवता येईल. लालची प्रिया आता वेगळ्याच स्वप्नांमध्ये रंगली आहे. तर इकडे अर्जुन रूममध्ये येतो, टेन्शन घेतोय कारण त्याने सायलीपासून एक गोष्ट लपवली आहे आणि सायलीने तडकाफडकी जे काही बोललं त्याच्या डोक्यात विचार येत आहेत. सायली म्हणते की काय झालं. अर्जुन म्हणतो, जर मी एखादं सत्य तुझ्यापासून लपवलं तर तू मला डिवोर्स देशील असं कसं बोलू शकतेस. मी तुझा नवरा आहे ना. सायली म्हणते की अहो पण माझा विश्वास पण आहे ना, तुम्ही माझ्यापासून काही लपवतच नाही म्हणून मी बोलून टाकलं. मग आता सायली म्हणते की पण तुम्हाला इतकं टेन्शन काय आलं आहे, तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवलं आहेत का. अर्जुन म्हणतो की नाही सायली, आता करणार काय, तो तर बोलून गेला आहे की मी तुझ्यापासून काहीच नाही लपवत. मग सायली म्हणते मग कशाला टेन्शन घेताय, मग मी तुम्हाला कधी सोडणार नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर आता हा भाग इथेच संपलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की अर्जुन लगेच चैतन्याला भेटतो आणि सांगतो की सायली म्हणाली की मी नातं सोडून टाकेल. मला तर भीती वाटायला लागली की एवढं मोठं सत्य सायलीला कळालं तर ती मला सोडून तर जाणार नाही ना. चैतन्य म्हणतो की आता बिलकुल थांबायचं नाही, घरी चला आणि सायली बहिणीला सांगून टाक, आत्तापर्यंत तू केवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवली आहे. प्रतिमाताने एका मुलीला घरी पाठवलं आहे. ती मुलगी आता तन्वीला विचारते की मला प्रतिमाताईंनी सांगितलं की तू सुद्धा फॅशन डिझायनिंग केलं आहे, मग तू कोणत्या कॉलेजला होतीस. त्यावेळेला तन्वी खूप घाबरते कारण तिने असं काही केलंच नव्हतं. असं ती कॉलेजमध्ये गेलीच नव्हती. तर आता तन्वीने तिच्या कॉलेजमध्ये त्या मुलीचा शोध घेतला आणि तन्वी किल्लेदार नावाची एकही मुलगी फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये सहभागी नव्हती. मग आता तन्वीने अजून एक सत्य लपवले आणि सायलीला ते सगळं कळाले. तेव्हा आता प्रेक्षकांना सायलीला सत्य समजल्याबरोबर ती प्रतिमा त्यांना कॉल करून सांगते. तेव्हा आता दोघेही विचारात पडतात की तन्वी किल्लेदार, तिचं नाव ह्या कॉलेजमध्ये नाही आहे, मग खरं काय आणि खोटं काय. तेव्हा आता लवकरच सत्याचा उलगडा होणार आहे.